Hello students, today we are going to start the third unit, that is television fundamentals and transmitter. Then the today's points are the basic concepts, different basic concepts of the television system and the scanning process in a TV system. Then let us start with the some of the fundamental concept of a television system. First concept is the aspect ratio. तर आस्पेक्ट रेशो म्हणजे काय बघा, तुम्ही जनरली टी व्हीची स्क्रीन बघितला आहे ना, कशी असते ती रेक्टँग्युलर असते, जसं या डायग्राममध्ये दाखवलं तसं रेक्टँग्युलर म्हणजे विड्थ जास्त असते दॅन द हाईट. लक्षात येते, तुम्ही सगळ्यांच्या घरामध्ये टी व्ही असेल, सगळेजण टी व्ही बघितला असाल तुम्ही, टी व्हीची विड्थ जास्त असते दॅन द हाईट. मग आस्पेक्ट रेशो म्हणजे काय असते बघा, इट इज द विड्थ टू हाईट रेशो ऑफ द टी व्ही स्क्रीन. Aspect ratio is nothing but width to height ratio of a TV screen. लक्षात येते, आस्पेक्ट रेशो म्हणजे काय सांगितले बघा, विड्थ ऑफ द टी व्ही स्क्रीन टू द हाईट ऑफ द टी व्ही स्क्रीन. मग तो जनरली किती असते, विड्थ 4 असते आणि हाईट 3 असं धरलं तर आपण दॅट इज 4:3. आस्पेक्ट रेशो किती असतो जनरली, 4:3. आणि जर तुम्ही ही डायग्राम बघितला तर इकडं काय दाखवलं, ह्युमन आय, आणि इकडं काय दाखवलं आहे, टी व्ही स्क्रीन. आणि ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, व्ह्यूविंग डिस्टन्स. मग हे डिस्टन्स किती पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रॉपरली पिक्चर दिसेल. तर व्ह्यूविंग डिस्टन्स किती पाहिजे बघा, 3 to 8 टाइम्स ऑफ द हाईट ऑफ अ टी व्ही स्क्रीन. म्हणजे तुमच्या टी व्हीची जी काही स्क्रीन असणार आहे त्या हाईटच्या 3 ते 8 पट तुमचं काय पाहिजे, डिस्टन्स पाहिजे फ्रॉम द टी व्ही स्क्रीन, जेणेकरून तुम्हाला ती स्क्रीन काय करेल, प्रॉपरली विजिबल होईल. लक्षात येते. व्हॉट इज आस्पेक्ट रेशो? आस्पेक्ट रेशो म्हणजे काय, इट इज द विड्थ ऑफ द टी व्ही स्क्रीन टू द हाईट ऑफ अ टी व्ही स्क्रीन, आणि जनरली इट इज 4:3. आणि व्ह्यूविंग डिस्टन्स किती पाहिजे, 3 to 8 टाइम्स द हाईट ऑफ अ टी व्ही स्क्रीन. व्ह्यूविंग डिस्टन्स म्हणजे काय, तुमच्या टी व्ही स्क्रीनपासून तुम्ही कुठल्या डिस्टन्सवर बसलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपरली विजिबल होईल. मग आता हे बघा, हे डिफरंट आस्पेक्ट रेशोज आहेत, दॅट इज 4:3, 16:9, 2.39:1. हे काय आहेत, सगळे आस्पेक्ट रेशो आहेत. पण हे सगळ्यामध्ये जर तुम्ही चेक केला तर विड्थच जास्त आहे दॅन द हाईट. म्हणजे फायनली आपण अनेकदा बघूया, व्हॉट इज आस्पेक्ट रेशो, दॅट इज विड्थ ऑफ द स्क्रीन टू द हाईट ऑफ अ स्क्रीन, आणि ते किती असते, 4:3. लक्षात आले. आस्पेक्ट रेशो कॉन्सेप्ट काय आहे, इट इज द रेशो ऑफ विड्थ टू द हाईट ऑफ अ टी व्ही स्क्रीन, and generally it is 4:3. Is it clear? Then next is the why width is more than the height. म्हणजे तुमच्या टी व्ही स्क्रीनची विड्थच जास्त का असते हाईटपेक्षा, हे कधी तुम्ही लक्षात घेतलं आहे का? व्हाय विड्थ इज मोर दॅन हाईट. जर तुम्ही बघितला, मोस्ट ऑफ द मोशन्स जे आहेत ते जनरली कुठल्या प्लेनमध्ये, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ऑकर होतात ना, दॅन द व्हर्टिकल. तर तुम्ही जनरली सपोज कोणती ॲक्शन घ्या, तुम्ही चालायला लागलाय, तुम्ही कसं हॉरिझॉन्टलीच चालताय ना, काय व्हर्टिकली नाही, हॉरिझॉन्टलीच चालताय. मग जे काय मोस्ट ऑफ द जे काही मोशन्स आहेत ते सगळे कसे व्हायला लागलेत, इन अ हॉरिझॉन्टल प्लेन ऑकर होतात दॅन अ व्हर्टिकल प्लेन. आणि जर दुसरा पॉईंट बघितला तुम्ही, जर तुमच्या आयचं स्ट्रक्चर बघितला तर आयची तुमच्या काय विड्थ जास्त आहे हाईटपेक्षा, म्हणजे ह्युमन आय काय करणार आहे, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कुठल्या प्लेनमधली कॅप्चर करणार आहे, इन अ हॉरिझॉन्टल प्लेन दॅन इन अ व्हर्टिकल प्लेन. म्हणून काय असते, विड्थ ऑफ द टी व्ही स्क्रीन मोठी असते दॅन द हाईट. 2 रिझन्स लक्षात आलेत. फर्स्ट रिझन काय आहे, मोस्ट ऑफ द मोशन्स जे आहेत ते कुठल्या प्लेनमध्ये ऑकर होतात, इन अ हॉरिझॉन्टल प्लेन दॅन इन अ व्हर्टिकल प्लेन. आणि जर तुम्ही चेक केला, मोस्ट ऑफ द मोशन्स काय होतात, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ऑकर होतात. सेकंड पॉईंट काय आहे, जर तुम्ही ह्युमन आयचं स्ट्रक्चर चेक केला तर विड्थ जास्त आहे, त्यामुळं काय होतं आहे, युअर आय इज एबल टू कॅप्चर मोर इन्फॉर्मेशन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन दॅन इन अ व्हर्टिकल प्लेन. म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनमधली इन्फॉर्मेशन जास्त कॅप्चर करणार आहे दॅन इन द व्हर्टिकल प्लेन. म्हणून काय असते, तुमच्या टी व्ही स्क्रीनची विड्थ जास्त असते दॅन द हाईट.
लक्षात आलेत हे दोन्ही पॉईंट्स. आस्पेक्ट रेशो म्हणजे काय, विड्थ टू हाईट ऑफ द TV स्क्रीन, आणि जनरली इट इज 4:3. आणि विड्थ का जास्त असते हाईटपेक्षा, कारण मोस्ट ऑफ द मोशन्स हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ऑकर होतात दॅन व्हर्टिकल प्लेन. काही थोड्याच अशा ॲक्शन्स आहेत की त्या व्हर्टिकल प्लेनमध्ये ऑकर होतात. आणि जर तुम्ही ह्युमन आयचं स्ट्रक्चर चेक केला तर विड्थ जास्त आहे, त्यामुळे काय होते, तुम्ही हॉरिझॉन्टल प्लेनमधली इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त कॅप्चर करू शकता दॅन इन अ व्हर्टिकल प्लेन, म्हणून विड्थ जास्त असते दॅन द हाईट. देन नेक्स्ट पॉईंट इज दी इमेज कंटिन्युटी. आता जर तुम्ही TV सिस्टीम जर बघितला तर त्यामध्ये काय असते, लाईन बाय लाईन तुम्ही काय केलेली असते, इन्फॉर्मेशन ट्रान्समिट केलेली असते. बट जर तुम्ही बघितला, TV बघत असताय तुम्हाला असं कधी दिसतं काय लाईन बाय लाईन इन्फॉर्मेशन यायला लागलं आणि तुम्ही बघायला लागलाय? नाही, तुम्हाला एक कंटिन्युअस पिक्चर तुम्ही बघायला लागलाय, कंटिन्युअस सिरीज ऑफ फ्रेम्स, कंटिन्युअस मूवी बघायला लागलाय, कंटिन्युअस जे काय तुमचं टेलिवाईज व्हायला लागले ते तुम्ही बघायला लागलाय, असं तुम्हाला फील येतं आहे. असं कधी तुम्हाला दिसले का, एक लाईन आली आहे, दुसरी लाईन आली आहे, मग तिसरी लाईन आली आहे, असं कधी तुम्ही TV बघितलं आहे का? नाही, तुम्हाला कंप्लीट पिक्चर बाय म्हणजे पिक्चर्स येत राहतात आणि ते तुम्ही कंटिन्युअस बघत राहताय. मग हे असं कशामुळे होतं आहे? बिकॉज ऑफ द पर्सिस्टन्स ऑफ विजन ऑफ अ ह्युमन आय. ही फेनॉमेना आहे, पर्सिस्टन्स ऑफ विजन ही ह्युमन आयची एक फेनॉमेना आहे. मग ती काय आहे ते आपण बघूया पहिला. पर्सिस्टन्स ऑफ विजन and is a property of a human's eye retina that any impression produced on the eye's retina will not disappear immediately. It will persist for 1/16th of a second. आता ह्याचं मिनिंग काय मी सांगतो तुम्हाला. पर्सिस्टन्स ऑफ विजन ही ह्युमन आयची प्रॉपर्टी आहे. जेव्हा तुमच्या आयवर एखादं इम्प्रेशन, एखादी इमेज दाखवली जाते, त्यावेळेला ती इमेज दाखवल्या लगेच तुमच्या डोळ्यात पासून म्हणजे डिसअपियर होत नाही. ती आहे तशीच राहते तुमच्या डोळ्यावर. किती वेळासाठी? 1/16th ऑफ अ सेकंड, एवढ्या टायमिंगसाठी ती इमेज आहे असं इम्प्रेशन प्रोड्यूस करते ऑन अ ह्युमन आय. ह्यालाच तुम्ही काय म्हणताय, पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन. लक्षात आलंय? म्हणजे तुम्हाला एखादी जर इमेज जर दाखवली तुमच्या डोळ्याला, तर ती जरी आपण लगेच रिमूव्ह केली ती इमेज, तरी पण ती लगेच आपल्या डोळ्याला डिसअपियर झाली असं वाटत नाही. आणि ती जवळजवळ 1/16th ऑफ अ सेकंड एवढ्या टायमिंगसाठी आपल्या डोळ्याला दिसतच राहते. ह्या फेनॉमेनाला आपण काय म्हणतोय, इट इज द पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन ऑफ अ ह्युमन आय. लक्षात आलंय? देन लेट अस सी द डेफिनेशन ऑफ अ इमेज कंटिन्युटी. If within the short interval of persistence of vision, a series of images are presented to I can see all images without break is called image continuity. म्हणजे जो काय तुमचा शॉर्ट इंटरवल असणार आहे ऑफ अ पर्सिस्टन्स ऑफ विजन, त्यामध्ये तुम्हाला जर सिरीज ऑफ मल्टिपल इमेजेस जर तुमच्या ह्युमन आयला दाखवले, तर म्हणजे तुमचं ह्युमन आय इज कॅपेबल टू सी दॅट इमेजेस विदाऊट ब्रेक, अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ इमेज कंटिन्युटी. लक्षात आले? पर्सिस्टन्स ऑफ विजन आणि इमेज कंटिन्युटी. Then the next point is the resolution. The scanning and the reproduction of a finest detail of the picture. म्हणजे जो काही तुमची इमेज असणार आहे, जे काही तुमचं पिक्चर असणार आहे, त्यातलं अगदी फाईन जे डिटेल्स असणार आहे, अगदी म्हणजे फायनर डिटेल्ससुद्धा तुमचं काय व्हायला पाहिजे, स्कॅन आणि रिप्रोड्यूस व्हायला पाहिजेत. त्याला तुम्ही काय म्हणताय, दॅट इज द रिझोल्युशन ऑफ युअर सिस्टीम. देन त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात, दॅट इज व्हर्टिकल रिझोल्युशन आणि हॉरिझॉन्टल रिझोल्युशन. देन लेट अस सी द व्हर्टिकल रिझोल्युशन. द ॲबिलिटी ऑफ अ स्कॅनिंग टू रिझॉल्व द व्हर्टिकल डिटेल्स इन अ scene depends upon the number of horizontal scanning lines used per frame. म्हणजे ही स्कॅनिंग प्रोसेसची ॲबिलिटी आहे टू रिझॉल्व द डिटेल्स इन अ व्हर्टिकल प्लेन. म्हणजे व्हर्टिकल प्लेनमध्ये जे काय डिटेल्स आहेत ते रिझॉल्व करण्याची ॲबिलिटी तुमच्या स्कॅनिंग सिस्टीमची, त्याला तुम्ही काय म्हणताय, व्हर्टिकल रिझोल्युशन. दॅट इज द ॲबिलिटी ऑफ अ स्कॅनिंग सिस्टीम टू रिझॉल्व द व्हर्टिकल डिटेल्स ऑफ अ सीन. आणि हॉरिझॉन्टल रिझोल्युशन म्हणणं काय, इट इज द ॲबिलिटी ऑफ अ स्कॅनिंग टू रिझॉल्व द हॉरिझॉन्टल डिटेल्स ऑफ अ सीन. आणि व्हर्टिकल जे असतं ते कशावर डिपेंड्स असते, ऑन अ हॉरिझॉन्टल स्कॅनिंग लाईन्स. आणि हॉरिझॉन्टल रिझोल्युशन कशावर डिपेंड्स असते, ऑन अ व्हर्टिकल
and scanning lines. Then the next part is the scanning. Scanning म्हणजे काय बघा, the scene is scanned in both horizontal as well as vertical direction simultaneously to provide the sufficient number of complete pictures or of frames per second to give illusion of continuous motion. म्हणजे तुम्हाला एक कंटिन्युअस मोशन बघायला लागला असं फील येण्यासाठी तुम्हाला तुमची जी काही स्कॅनिंग सिस्टीम आहे ती काय करणार आहे, बोथ हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये स्कॅनिंग सायमल्टेनियसली चालू करणार आहे, जेणेकरून सफिशियंट नंबर ऑफ कम्प्लीट फ्रेम्स स्कॅन होतील. लक्षात येते, सीन जो आहे असणार आहे तुमचा तो स्कॅन होणार आहे इन हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल प्लेन, व्हर्टिकल डायरेक्शन सायमल्टेनियसली होणार आहे. पण ते सगळं जेणेकरून तुम्हाला सफिशियंट नंबर ऑफ कम्प्लीट पिक्चर फ्रेम्स दाखवता येतील. आणि जे मोशन पिक्चर्स असतात ना त्याच्यामध्ये 24 फ्रेम्स यूज करायचे, पण तुमचं जे काही टी व्ही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय 25 फ्रेम्स पर सेकंड काय होतात डिस्प्ले होतात. स्कॅनिंग काय 2 टाईप्सचे आहेत बघा, दॅट इज सिक्वेन्शियल स्कॅनिंग अँड नेक्स्ट वन इज दी इंटरलेस स्कॅनिंग. Then before going to these two, first we will see what is horizontal scanning and vertical scanning. Then let us see the horizontal scanning. आता ही जर डायग्राम तुम्ही चेक केला तर ती कशाची आहे, हॉरिझॉन्टल स्कॅनिंगची डायग्राम आहे. आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितला हा जो रेक्टँग्युलर बॉक्स आहे तर ती काय तुमची टी व्हीची स्क्रीन आहे. त्याला तुम्ही काय म्हणताय, ज्यावेळेला नो पिक्चर असे त्या स्क्रीनला त्याला काय म्हणताय तुम्ही, त्याला ॲज अ रास्टर असं म्हणताय. देन आता इथं तुम्हाला मगाशी सांगितलं मी टी व्ही सिस्टीममध्ये कसं असते, लाईन बाय लाईन इन्फॉर्मेशन स्कॅन केलेली असते. मग इथं काय दाखवलेत बघा, लाईन्स दाखवलेत ना, स्टार्ट ऑफ द लाईन, एंड ऑफ द लाईन. लेफ्ट साईडला काय स्टार्ट ऑफ द लाईन, राईट साईडला काय एंड ऑफ द लाईन. लक्षात येते. मग आता स्कॅनिंग प्रोसेस बघायच्या आधी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते मी. तुम्ही ॲज अ बुक रीड करायला असं लक्षात घ्या. तुम्ही फर्स्ट पेज ओपन करणार आणि त्यावेळेला काय करणार, तुम्ही स्टार्ट करणार फ्रॉम द फर्स्ट लाईन. म्हणजे फर्स्ट लाईन कुठून स्टार्ट करणार, तुम्ही लेफ्ट कॉर्नरपासून स्टार्ट करणार आहे. म्हणजे टॉप लेफ्ट कॉर्नरपासून तुमचा स्टार्ट होणार आहे रीडिंगचा आणि तुम्ही काय करणार आहे, रीड करणार आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट तुम्ही डेटा रीड करत जाणार आणि राईट आल्यानंतर काय करणार, तुम्ही इमिजिएटली तुम्ही कुठे येणार आहे, परत लेफ्ट साईडला येणार आहे, कारण तुम्हाला दुसरी लाईन रीड करायची असणार आहे. मग परत दुसरी लाईन रीड करणार, ती राईट साईडला पोचल्यानंतर तुम्ही आणि परत इमिजिएटली थर्ड लाईनच्या लेफ्ट साईडला येणार, मग परत थर्ड लाईन रीड करणार. असं कुठंपर्यंत करणार आहे तुम्ही, अप टू द लास्ट लाईन. मग लास्ट लाईन झाली, मग तुम्ही काय करणार आहे, पेज चेंज करणार आहे, परत रीड करणार आहे फ्रॉम टॉप लेफ्ट कॉर्नर थ्रू बॉटम राईट कॉर्नर, असं तुम्ही परत रीड करणार आहे. मग आणि परत पेज चेंज करणार आहे. अशी तुम्ही काय करणार आहे, कंटिन्युअसली तुमचं बुक रीड करणार आहे. मग ही जी मेथडॉलॉजी आहे ती सेम इम्प्लिमेंट केलं आहे ना टी व्ही सिस्टीम. जर तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात आलं असेल तर ही स्कॅनिंग प्रोसेस लगेच लक्षात येऊन जाईल. त्यामध्ये आता तुम्ही जर लक्षात घेतला तर काय टॉप लेफ्ट कॉर्नर बघा, तिथून तुमचं काय होणार आहे, स्कॅनिंग स्टार्ट होणार आहे. म्हणजे फर्स्ट लाईन तुमची काय होणार आहे, तुमचं इलेक्ट्रॉन बीम काय करणार आहे, स्कॅन करणार आहे फर्स्ट लाईन फ्रॉम लेफ्ट साईड टू द राईट साईड. मग राईट साईडला आला म्हणजे इन्फॉर्मेशन वाचत आला तुम्ही. मग आता राईट साईडला आल्यानंतर तुम्ही लगेच लेफ्ट साईडला का जात होता बुक रीड करताना, कारण राईट टू लेफ्ट येताना काही इन्फॉर्मेशन असणार आहे का तुमच्याकडे वाचण्यासाठी, काही नाही आहे. त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन कंटेंट नसणार आहे, त्यामुळे तुम्ही इमिजिएटली येत होता. पण लेफ्ट टू राईट जाताना तुम्ही इथे डेटा रीड करत होता म्हणून तुम्हाला वेळ लागत होता फ्रॉम लेफ्ट टू राईट मूव्ह होण्यासाठी. पण राईट टू लेफ्ट लगेच येत आहे ना, तसंच इथं पण आहे. लेफ्ट टू राईट ज्यावेळेला मूव्ह होत असेल त्यावेळेला तुम्हाला थोडा वेळ लागतो आहे तिथं डेटा रीड करत जाण्यासाठी. पण ज्यावेळेला राईट टू लेफ्ट मूव्ह होत आहे त्यावेळेला तिथं काही डेटा कंटेंट नसणार आहे, त्यामुळे तुम्ही इमिजिएटली बॅक येणार आहे टू द लेफ्ट साईड. लक्षात आहे, तुमचं स्कॅनिंग कुठं स्टार्ट होणार आहे, ॲट द टॉप लेफ्ट कॉर्नर, आणि तुमचं स्कॅनिंग एंड कुठं होणार आहे, ॲट द बॉटम राईट कॉर्नर. हा तुमचा काय टॉप लेफ्ट कॉर्नर आहे आणि हा बॉटम राईट कॉर्नर आहे. म्हणजे हे तुम्ही असं स्कॅनिंग करणार आहे, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, फोर्थ लाईन, अप टू द लास्ट लाईन. हां, मग एक लाईन तुम्ही पहिली अशी स्कॅन केला, इथं राईट साईडला आला, देन तुम्ही काय करणार आहे, इमिजिएटली बॅक येणार आहे टू द लेफ्ट साईड. ह्याला इकडच्या स्टार्ट ऑफ द लाईन, इकडं काय म्हणते तुम्ही
एंड ऑफ द लाईन. आणि टोटल किती नंबर ऑफ लाईन्स असतात? 625 नंबर ऑफ लाईन्स असतात इन हॉरिझॉन्टल स्कॅन. म्हणजे टी व्हीमध्ये किती असतात? 625 नंबर ऑफ लाईन्स असतात. देन आता आपण बघूया. आता पहिली लाईन कन्सिडर करा तुम्ही. हां, आता हे जे आहे ना, तुमचे जे लाईन स्कॅन व्हायला लागलेत, ते इलेक्ट्रॉन बीम जो डेटा तुमचा रीड करा, ते कशामुळे होते? बिकॉज ऑफ दी सॉटूथ करंट इन अ हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल. जी काय तुमची हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम असणार आहे, त्या सिस्टीममध्ये काय हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल्स आहेत, जेणेकरून तुमचं इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट मूव्ह व्हायला पाहिजे. ह्यासाठी काय करतो आपण? तर सॉटूथ current is applied to the horizontal deflection coils, and because of that current the electron beam will move from left to right. आता जर तुम्ही चेक केला, हा जो करंट आहे हा सॉटूथ करंट आहे ना, तर सॉटूथ करंट आपण कशाला अप्लाय केला आहे? टू द हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉइल्स. आता ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट सॉटूथ स्वीप चालू होणार आहे, त्यावेळेला काय होणार आहे? जसं तुमचं करंट वाढत जाणार आहे तसं तुमचा इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम द लेफ्ट टू राईट असा काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. देन आता तुम्ही इथं मॅक्सिममला तुम्ही पोचला, त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे? ॲट द राईट साईड असणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे ज्या वेळेला इथे दाखवलं आहे बघा, इथं तुम्ही अगदी मिनिमम करंट आहे, काहीच नाही आहे, त्यावेळेला तुम्ही कुठं असताय? लेफ्ट साईडला असताय. इथं हा तुमचा लेफ्ट कॉर्नर जो आहे ना, इथं असताय. आणि ज्यावेळेला तुमचं जसं करंट वाढत जाणार आहे तसं तुमचं काय होणार आहे? इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम लेफ्ट टू राईट मूव्ह होणार आहे. ज्यावेळेला मॅक्सिमम पोझिशनला तुम्ही येणार आहे त्यावेळेला तुमचं कुठं असणार आहे? ॲट द राईट साईडला तुम्ही असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन बीम तुमचं कुठं असणार आहे? राईट साईडला असणार आहे. ज्याला राईट साईडला पोचताय त्यावेळेला तुमचा सॉटूथ वेव्हची डायरेक्शन काय होते? तुमच्या सॉटूथ वेव्हची डायरेक्शन रिव्हर्स होते. आणि ते रिव्हर्स झाल्यावर काय होते? करंट तुमचा काय होते? कमी व्हायला चालू होते. आणि तो इमिजिएटली काय होते? फॉल होते टू इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. आणि त्यामुळं काय होते? तुमचं इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम राईट टू लेफ्ट असा मूव्ह होते. मग जे काय तुमच्या इलेक्ट्रॉन बीमची ट्रान्झिशन आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, त्याला तुम्ही काय म्हणताय? ॲज अ ट्रेस असं म्हणताय. आणि जे काय राईट टू लेफ्ट आहे त्याला काय म्हणताय? ॲज अ रिट्रेस असं म्हणताय. मग देन ही फर्स्ट लाईन झाली. मग अगेन आता इथं काय असणार आहे? अशी सेकंड लाईन असणार आहे, ट्रेस आणि रिट्रेस. मग त्यावेळेला पण सेम, मग असा करंट वाढत जाणार, त्यावेळेला तो लेफ्टपासून राईटपर्यंत, ज्याला मॅक्सिममला जाणार त्याला राईट साईडला असणार आहे. आणि त्यावेळेला त्याची डायरेक्शन रिव्हर्स होणार, तो परत ओरिजिनल व्हॅल्यूला येणार. मग फ्रॉम राईट टू लेफ्ट त्याचं काय होणार आहे? ट्रान्झिशन होणार आहे. दॅट इज फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, अप टू काय असणार आहे? 625 नंबर्ड लाईन. लक्षात येते काय व्हायला लागले? तर मी तुम्हाला परत सांगते बघा. बिकॉज ऑफ द सॉटूथ करंट इन द हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल, the electron beam moves from left to right and from the right to left. ज्याला तुमचं सॉटूथ करंट राईज व्हायला स्टार्ट होणार आहे त्यावेळेला तुमचं इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम लेफ्ट साईडपासून मूव्ह व्हायला चालू होणार आहे आणि तो राईट साईडला जाऊन काय होणार आहे? थांबणार आहे. ज्यावेळेला तो मॅक्सिमम पोझिशनला जाईल त्यावेळेला. आणि त्या फ्रॉम लेफ्ट टू राईट जे काही तुमचं इलेक्ट्रॉन बीमचं ट्रान्झिशन आहे त्याला तुम्ही काय म्हणता? ॲज अ ट्रेस. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? युअर सॉटूथ वेव्ह इज गोइंग टू चेंज इट्स डायरेक्शन अँड इट फॉल्स टू इट्स ओरिजिनल व्हॅल्यू इमिजिएटली, रॅपिडली. आणि त्यामुळे काय होते? तुमचा इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम राईट टू लेफ्ट मूव्ह होतोय, त्याला तुम्ही काय म्हणताय? रिट्रेस. हे दोन्ही कॉन्सेप्ट्स माहिती पाहिजे, ट्रेस अँड रिट्रेस. फ्रॉम लेफ्ट टू राईट इट इज ट्रेस, म्हणजे तुम्ही काहीतरी डेटा ट्रेस करताय. पण रिट्रेसमध्ये काय डेटा असणार आहे? काय नाही. त्याला फ्लायबॅक असं सुद्धा म्हणताय. फ्रॉम राईट टू लेफ्ट त्याला रिट्रेस किंवा फ्लायबॅक असं म्हणताय. लक्षात येते? हॉरिझॉन्टल स्कॅनिंग सिस्टीम. आता बघा इथं काय सांगितलं आहे? द लिनियर राईज ऑफ करंट इन हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल कॉजेस द इलेक्ट्रॉन बीम टू मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे जो काय तुमचा हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईलमधला करंट जो लिनियरली राईज व्हायला लागला आहे त्याच्यामुळे तुमचं इलेक्ट्रॉन बीम काय व्हायला लागले? फ्रॉम लेफ्ट टू राईट मूव्ह व्हायला लागले. त्यालाच तुम्ही काय म्हणताय? ट्रेस असं म्हणताय. At peak of the rise, sawtooth wave reverses its direction and decreases rapidly to its initial value. And this fast reversal reproduces retrace or flyback. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पीक पॉईंटला पोचणार आहे सॉटूथ वेव्हच्या, त्यावेळेला सॉटूथ वेव्ह काय करणार आहे? तुमची डायरेक्शन काय करणार आहे? रिव्हर्स करणार आहे. आणि तो काय होणार आहे? डिक्रीजेस रॅपिडली टू इट्स इनिशियल
व्हॅल्यू म्हणजे त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूला तो रॅपिडली फॉल होणार आहे आणि त्याच्यामुळं काय होते फास्ट रिव्हर्सल म्हणजे फ्रॉम राईट टू लेफ्ट ट्रान्झिशन होणार आहे ऑफ इलेक्ट्रॉन बीम. त्याला तुम्ही काय म्हणताय रिट्रेस ऑर फ्लायबॅक. The start of the horizontal trace is at the left edge of a raster and finishes is at the right edge where the flyback produces retrace back to the left edge. म्हणजे तुमचा हॉरिझॉन्टल ट्रेस कुठं स्टार्ट होणार आहे लेफ्ट साईडला स्टार्ट होणार आहे आणि संपणार कुठे ॲट द राईट साईडला आणि फ्लायबॅक काय प्रोड्यूस करणार आहे रिट्रेस फ्रॉम बॅक टू द लेफ्ट फ्रॉम द राईट साईड. लक्षात आलं आहे हॉरिझॉन्टल स्कॅनिंग. देन आता आपण परत एकदा बघूया आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. फर्स्ट फंडामेंटल कॉन्सेप्ट काय बघितली होती आस्पेक्ट रेशो. आस्पेक्ट रेशो म्हणजे काय विड्थ ऑफ द टी व्ही स्क्रीन टू द हाईट ऑफ द टी व्ही स्क्रीन आणि ती जनरली किती असते 4:3. देन नेक्स्ट काय बघितलं विड्थ का जास्त असते दॅन द हाईट. आता विड्थ का जास्त असते म्हणून सांगितलं होतं मी मोस्ट ऑफ द मोशन्स ऑकर इन अ हॉरिझॉन्टल प्लेन दॅन इन अ वर्टिकल plane. And if you see the structure of human eye, the width is more than height, and because of that structure the human eye is able to capture more information in a horizontal plane than in a vertical plane. Then image continuity. Even though the pictures transmitted in a TV system are line by line, we get an impression of a continuous images are to be seen, and this is because of the persistence of a vision of a human eye. आणि मग persistence of vision म्हणजे काय? It is the property of a human eye, that is when any impression is created on a human's eye retina that will not disappear immediately, it persists for 1/16th of a second, and that is called as a persistence of vision. म्हणजे एखादी जर इमेज जर तुमच्या डोळ्याला दाखवली तर ती लगेच डिसॅपियर होत नाही आणि ती थोड्या वेळासाठी म्हणजे 1/16th ऑफ अ सेकंडसाठी ॲज इट इज राहते आणि त्यालाच आपण काय म्हणतो ॲज अ पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन. आणि त्या पर्सिस्टन्स ऑफ व्हिजनमध्ये नंबर ऑफ सिरीज इमेजेस जर आपण रिप्रेझेंट केल्या आपल्या आयला तर आपला आय एबल असतो आहे टू सी दोज इमेजेस विदाऊट ब्रेक आणि त्यालाच काय म्हणतो आपण ॲज अ इमेज कंटिन्युटी. देन रिझोल्युशन बघितलं. द स्कॅनिंग अँड रिप्रोडक्शन ऑफ अ फायनेस्ट डिटेल ऑफ अ पिक्चर त्याला आपण काय म्हणतो रिझोल्युशन म्हणतोय. आणि व्हर्टिकल रिझोल्युशन म्हणजे काय द ॲबिलिटी ऑफ अ स्कॅनिंग टू रिझॉल्व द व्हर्टिकल डिटेल्स आणि ॲबिलिटी ऑफ अ स्कॅनिंग टू रिझॉल्व द हॉरिझॉन्टल डिटेल्स ऑफ अ सीन म्हणजे काय हॉरिझॉन्टल रिझोल्युशन. देन नेक्स्ट पार्ट काय बघितलं तर स्कॅनिंग. स्कॅनिंग म्हणजे काय हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आपण सायमल्टेनियसली काय करतोय स्कॅन करतोय टू प्रोव्हाइड द सफिशियंट नंबर ऑफ कंप्लीट पिक्चर्स ऑर अ फ्रेम्स पर सेकंड टू गिव्ह द इल्युजन ऑफ कंटिन्युटी. म्हणजे इल्युजन ऑफ कंटिन्युअस मोशन जर आपल्याला अचीव करायचं झालं तर आपण रॅपिडली काय करायला लागलो आहे नंबर ऑफ फ्रेम्स आपण स्कॅन करायला लागलो आहे नंबर ऑफ फ्रेम्स पर सेकंड स्कॅन करायला लागलो आहे इन अ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डायरेक्शन सायमल्टेनियसली. त्याला आपण काय म्हणतोय स्कॅनिंग प्रोसेस. आणि 24 जे आहे ते मोशन कमर्शियल मोशन पिक्चर्समध्ये 24 फ्रेम्स पर सेकंड डिस्प्ले होतात पण इन अ टी व्ही सिस्टम 25 फ्रेम्स पर सेकंड यूज केलं असते. आणि सिक्वेन्शियल आणि इंटरलेस स्कॅनिंग बघायच्या आधी आपण पहिला काय बघूया हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल स्कॅनिंग कसं होतं आहे. देन वी विल मूव टू द सिक्वेन्शियल स्कॅनिंग. आता हॉरिझॉन्टल स्कॅनिंग मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंच तुम्हाला. म्हणजे ही जी डायग्राम आहे याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला लाईन बाय लाईन हॉरिझॉन्टली काय व्हायला आहे तुमचा डेटा स्कॅन होणार आहे. फ्रॉम टॉप लेफ्ट कॉर्नरला ह्याचा स्टार्ट असणार आहे आणि बॉटम राईट कॉर्नरला ह्याचा एंड असणार आहे. आणि तुम्ही काय करणार आहे जसं तुमचा करंट सॉटूथ करंट इन्क्रीज होणार आहे सॉटूथ करंट इन अ हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल जसं इन्क्रीज होणार आहे तसे तुमचं इलेक्ट्रॉन बीम फ्रॉम लेफ्ट टू राईट मूव्ह होणार आहे. आणि ज्यावेळेला तो पिक पॉईंटला जाणार आहे त्यावेळेला तुमचा बीम कुठं असणार आहे ॲट द राईट साईड आणि त्याच्यानंतर सॉटूथ वेवची डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे आणि रॅपिडली तो इनिशियल व्हॅल्यूला येणार आहे. आणि त्यामुळं काय होतं फास्ट रिव्हर्सल त्यालाच आपण काय म्हणतो रिव्हर्सल म्हणजे काय फ्रॉम राईट टू लेफ्ट ट्रान्झिशन होणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतोय फ्लायबॅक किंवा रिट्रेस असं म्हणतोय. फ्रॉम लेफ्ट टू राईट इट इज ट्रेस अँड फ्रॉम राईट टू लेफ्ट इट इज रिट्रेस. आणि टोटल किती नंबर ऑफ लाईन्स असतात 625 नंबर ऑफ लाईन्स असतात. देन
today we will stop here, and in the next lecture we will see the vertical scanning and sequential scanning method. Thank you.